आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। खरं तर आज 5 वाजेनंतर प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडवणार आहेत। सर्वच पक्षांकडून महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, सर्वांकडून आजच्या शेवटच्या दिवशी प्रचारावरती जोर दिला जात आहे। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्याकडून देखील प्रचारात जो आहे तो आज जोर दिला जातोय। त्यांचं कुटुंब देखील आज त्यांच्यासाठी मैदानात उतरलेलं आहे। सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी असतील, सुनबाई असतील, संपूर्ण कुटुंब आज त्यांच्यासाठी हे जे आहे ते मैदानात उतरलेलं आहे आणि जोरदार प्रचार करत आहे। आपण स्वतः उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांच्याशी संवाद साधूया। हो, काय सांगाल, आज शेवटचा दिवस आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? गेल्या 1 महिन्याभरापासून प्रचार अत्यंत चांगला झालेला आहे। मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। परंतु भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने राजकारण केलं की आमच्या कुटुंबापर्यंत आलेत, ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुटुंबापर्यंत केसेस केल्यात, माझ्यावर तडीपाडी काढली, माझ्या कंपनीचे केसेस केल्यात, पूर्ण अँटी करप्शनपर्यंत गेलेत, अँटी करप्शनची धाड त्या ठिकाणी पडली। नंतर आता माझ्यावरती ज्या पद्धतीने आरोप झालेत, ज्या पद्धतीने त्यांनी खटले भरलेत, ज्या पद्धतीने केसेस केल्या, त्यानंतर माझ्या मुलावरती त्यांनी आरोप केलेत, नंतर छोटा मयुरेशवरती आरोप केले। आता आमच्या घरातली पुरुषांची संख्या संपलेली आहे, आता महिला बाकी, माझी पत्नी बाकी, माझी सून बाकी, माझा तो दीपकचा मुलगा आहे लहान बाळ, तो त्याला काय उत्तर देऊ मी? तो आज दीपक बाहेर आहे। तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने सुडाचं राजकारणामुळे माझ्या कुटुंबाचं ज्या पद्धतीने नुकसान केलं, ज्या पद्धतीने मला निवडणूक प्रक्रियेतनं त्रास दिला, तो त्रास कोणालाही होऊ नये अशी माफक अपेक्षा करतो। आणि आता महिलांची संख्या आहे, त्यांनाही उचला, म्हणजे त्यांनाही तुरुंगवास करा, म्हणजे तुमचं समाधान होईल। खरं तर ताई, काय सांगाल, तुम्ही देखील आज मैदानात उतरलेले आहात। खरं तर तुमचा मुलगा आज प्रचारात आपल्याला दिसत नाहीये, काय म्हणजे सांगायला शब्दच नाही। सगळे असताना ज्यांनी एवढं बापाच्या खांद्याला खांदा लावून सनी इथपर्यंत आणलं, बापाला हिंमत दिली, मेन ऐन वेळेस 2 महिन्यात त्यालाही उचललं आणि डावा म्हणजे दीपकचा उजवा डावा हात त्यांनाही उचललं। उरले सुरलं माझ्या मयुरेशला कधी राजकारण माहिती नाही, त्यालाही नोटीस दिली। आमच्या आजूबाजूचे कार्यकर्ते जे खास आहेत त्यांनाही घेतलं। आता मला ते जे आहे की जे राजकारण करतात त्यांना जोडून विनंती आहे का मलाही उचला ना, मला उचला। तुम्हाला त्याच्यावर समाधान होत नसेल तर माझी सुनेला उचला, नातूला उचला, म्हणजे बडगुजरचं खच्चीकरण होईल असं तुम्हाला वाटतं। पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, जरी मी लढत सांगते तरी मी लढाईला उभी आहे का आम्ही जरी तुरुंगात गेलो ना तरी जनता जनार्दन आहे ना, ते नक्कीच डोक्यावर उचलल्याशिवाय आम्हाला राहणार नाही आणि आम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, मला माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे। नक्कीच आपण बघितलं, या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांच्या ज्या पत्नी आहेत त्या अतिशय भावूक झालेल्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी अश्रू देखील कोसळलेले आहेत। त्यांच्या सुनबाई देखील आहेत या ठिकाणी। आज तुम्ही सासऱ्यांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहात, आपण बघितलं, त्या देखील या ठिकाणी बोलत नाही। भाऊ, काय सांगाल, आता कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरे जात आहेत? निश्चितपणाने जनता आमच्याबरोबर आहे, जनता बरोबर आहे। पण पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने त्रास दिला, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्रास दिला, असा त्रास कुठल्याही उमेदवाराला होऊ नये। निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे, निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे कोणालाही त्रास नाही व्हावा आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी हीच माफक अपेक्षा आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर अतिशय भावूक क्षण जो आहे तो आपल्याला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारात आपल्याला पाहायला मिळतोय। अख्खा कुटुंब जे आहे ते त्यांचं मैदानात उतरलेलं आहे आणि सुधाकर बडगुजर हे उमेदवार आहेत, त्यांच्या पत्नीला देखील या ठिकाणी अश्रू जे आहेत ते अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।